Hello everyone, welcome to RVSA's English. So students, in this video, we are going to see passage number 4 of 9th standard semi-English lesson, Great Scientist. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रेट सायंटिस्ट या लेसन मधील पॅसेज नंबर 4 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Faraday became a celebrity scientist overnight. Nobody now cared about his social status or education. This young man had just created a revolution. आता फॅरेडे रात्रीतूनच एक सेलिब्रिटी सायंटिस्ट बनले. आता कोणालाही त्यांच्या सोशल स्टेटस म्हणजे त्यांचा सामाजिक स्तर किंवा एज्युकेशन म्हणजे शिक्षण याच्याशी घेणं देणं नव्हतं. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्हॉल्युशन. कारण या तरुणाने एक क्रांती घडवून आणलेली होती. वन वुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स अचिव्हमेंट. एखाद्याला वाटेल की एक टीचर म्हणून डेव्ही यांना आपल्या शिष्याच्या अचिव्हमेंटवर खूप गर्व वाटला असेल, अभिमान वाटला असेल किंवा ते खूप हॅपी झाले असतील. बट इन रियालिटी ही वॉज जलस. पण सत्य तर असं होतं की डेव्ही जे आहेत ते खूप जेलस झाले होते. म्हणजे आता ते मायकल फॅरेडे यांचा मत्सर करू लागले होते. People started telling Davy that all his discoveries, the best was Faraday himself. लोक डेव्ही यांना सांगू लागले की त्यांच्या सर्व शोधांमध्ये मायकल फॅरेडे हा त्यांचा सगळ्यात मोठा शोध आहे. दिस मेड हिम इवन मोर जेलस. आणि असं ऐकल्यानंतर तर त्यांचा अधिकच जाळफळाट होऊ लागला. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. चिडलेल्या डेव्ही यांनी मायकल फॅरेडे यांना एक असं काम दिलं जे की इम्पॉसिबल होतं, अशक्य होतं. कशासाठी? तर त्यांना आपल्या रस्त्यातून बाजूला करायसाठी. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses of telescope and microscopes. डेव्ही यांनी मायकल फॅरेडे यांना एक बॅवेरियन ग्लासचा तुकडा दिला जो टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप मध्ये वापरण्यात येतो. अँड आस्क्ड हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्याचं रिव्हर्स इंजिनियर करायला सांगितलं. म्हणजे ज्या प्रोसेसने तो बनलेला आहे त्या प्रोसेसला पूर्णपणे उलट करत जाणे याला रिव्हर्स इंजिनियर म्हणतात. तर त्या बॅवेरियन ग्लासला रिव्हर्स इंजिनियर करायचं काम डेव्ही यांनी मायकल फॅरेडे यांना दिलं. Bavarian glass was manufactured by a secret complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task. Bavarian glass एका सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस म्हणजे अत्यंत रहस्यमय आणि गुंतागुंतीच्या प्रोसेसने बनलेला असतो. आणि डेव्ही यांना चांगलंच माहिती होतं की त्यांच्या लॅबमध्ये जे इक्विपमेंट्स अवेलेबल होते त्यांच्या मदतीने फॅरेडे कधीही त्या काचाच्या तुकड्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करू शकतील नाहीत. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. अशा प्रकारे तो काचाचा तुकडा मायकल फॅरेडे यांच्या जीवनामध्ये एक सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय वस्तू बनून राहिला. फॅरेडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. मायकल फॅरेडे कधीही हार मानणारे नव्हते आणि ते डेव्ही यांची रिस्पेक्टही करायचे, डेव्ही यांचा आदर करायचे. सो ही एक्सेप्टेड द असाइनमेंट. त्यामुळे त्यांनी त्यांना दिलेलं काम एक्सेप्ट केलं. डिस्पाइट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. त्यांना सुद्धा माहिती होतं की हे काम अतिशय कठीण आहे. स्टील त्यांनी ते काम एक्सेप्ट केलं. ही टॉइल्ड फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही अँड ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. अशा प्रकारे त्यांनी 4 वर्ष मेहनत घेतली आणि त्यांना डेव्ही यांच्याकडून कुठलीही मदत मिळाली नाही. आणि जे अपेक्षित होतं तेच झालं, ते फेल झाले, त्यांना अपयश आलं. फॅरेडे नेव्हर लर्न द सिक्रेट अँड दिस रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. फॅरेडे यांना कधीही ते रहस्य कळलं नाही आणि अशा प्रकारे एक सायंटिस्ट म्हणून, एक वैज्ञानिक म्हणून मायकल फॅरेडे यांचं हे पहिलं फेल्युअर म्हणजे अपयश होतं. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सोव्हेनियर. मग या कठीण वेळेची आठवण म्हणून त्यांनी तो काचाचा तुकडा आपल्या शेल्फमध्ये कपाटामध्ये ठेवून दिला, एक सोव्हेनियर म्हणजे स्मरणिका म्हणून. ती त्यांना नेहमी स्मरण देत राहील, आठवण देत राहील. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. आणि पुढे कधीही कठीण वेळ आली तर तो काचाचा तुकडा नेहमी त्यांना इन्स्पायर करेल असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी तो काचाचा तुकडा आपल्या कपाटामध्ये ठेवून दिला. मित्रांनो, अशा प्रकारे हा होता पॅसेज नंबर 4.
आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.